नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण अदिती तटकरे ताईंनी एक विधान परिषदेत घोषणा केली आहे। त्या संदर्भात आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे। तर आनंदाची बातमी काय आहे ते पाहणार आहोत व ही सकाळ न्यूजपेपरमध्ये आलेली ही न्यूज आहे व इथे अदिती ताई तटकरे यांनी विधान परिषदेत ही घोषणा केलेली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार आता पेन्शन। या संदर्भात काय माहिती आहे ते पाहूया आपण। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅच्युटी देण्याच्या प्रस्तावनाबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिली आहे। या संदर्भातील माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तरात त्यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली आहे व त्यांनी हे सुद्धा माहिती सांगितली आहे की राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन तसेच अन्य प्रलंबित मागण्याबाबत आमदार शशिकांत शिंदे, योगेश टिळेकर, चित्रा वाघ, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, ॲडव्होकेट निरंजन डावकरे, विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला। अंगणवाडी हा ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब वर्गासाठी महिला व बालकल्याण मुख्य आधार असून राज्यात अंगणवाडी केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे व किमान वेतनापेक्षा कमी असल्याने त्यांना आर्थिक समस्यांना सामना नक्कीच करावा लागत आहे, कारण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना खूप काम पण असतं। आपण बघत आहोत जसे ऑनलाईन कामं वाढले आहेत, जसे ऑनलाईन सर्व गव्हर्नमेंट सिस्टीम करत आहे, तसे अंगणवाडी सेविकांना सुद्धा ते काम वाढलं आहे व इथे अंगणवाडी सेविका नक्कीच शिकत हे काम पूर्ण करत आहेत व सर्वांना मदत सुद्धा करत आहे। तर इथे अंगणवाडी हा ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब वर्गांसाठी महिला व बालकल्याण मुख्य आधार असून राज्य अंगणवाडी केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे व किमान वेतनापेक्षा कमीच असल्याने त्यांच्या आर्थिक समस्यांना त्यांना सामना करावा लागत आहे। 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च 2025 या महिन्याचे मानधन अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झालं नसल्याने मे 2025 मध्ये व त्या दरम्यान निदर्शनास आले आहे। राज्यातील अंगणवाडी सेविकांना त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर एप्रिल 2025 मध्ये व त्या दरम्यान मोर्चा काढला होता। त्यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पेन्शन व ग्रॅच्युटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला दिली होती। या पार्श्वभूमीवरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तात्काळ मानधन देण्याबाबत तसेच पेन्शन व ग्रॅच्युटीचे प्रस्तावाला मान्य देण्याकरिता त्यांच्या विविध समस्या सोडवून किमान वेतन देण्याकरिता शासनाने कोणत्याही उपयोजना कार्यवाही केली व करण्यात येत आहे याबाबत खुलासा करावा, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रश्नकर्त्यांनी केली आहे। त्यावर महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितले की एकात्मिक बालविकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस त्यांच्या मानधनाकरिता केंद्र हिस्सा, राज्य हिस्सा व अतिरिक्त हिस्सा जो राज्य हिस्स्यामधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो व नवीन आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला निधी उपलब्ध होण्यामध्ये काही अवधी लागत असतील, निधी प्राप्तीचा जो काही मानधन अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे। तरी ते अत्यंत आनंदाची बातमी आहे। त्यानुसार मार्च 2025 चे मानधन 25 एप्रिल 2025 मध्ये व एप्रिल महिन्याचे मानधन 6 मे 2025 मध्ये अदा करण्यात आले असून सद्यस्थिती मागील महिन्यापर्यंतचे मानधन अदा करण्यात आले आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे मानधन तत्वावरील आहे, त्यासाठी निधीची तरतूद करून नियमितपणे मानधन अदा करण्यात येत आहे व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅच्युटी देण्यास प्रस्तावांबाबत कार्यवाही सुरू असल्याने मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे। तर अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता कोणतेही इथे प्रॉब्लेमला फेस करावं नाही लागणार आहे, कारण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे। अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली आहे। तर आपल्या अंगणवाडी ताईंपर्यंत, अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत, अंगणवाडी सेविका असो किंवा मदतनीस ताई असतील यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवायचं आहे व आपला जो जुना एक व्हिडिओ आहे जो कालच अपलोड केला आहे त्यामध्ये सुद्धा अदितीताई तटकरे यांनी काही घोषणा केल्या आहेत ते सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। त्यामुळे काय होईल की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नक्की काय चालू आहे, विधान परिषद असू द्या किंवा त्यांच्यासाठी कोणत्या घोषणा झाल्या आहेत, कोणत्या योजना आहेत हे नक्कीच समजून येतील। त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।